नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। नारळी पौर्णिमा विशेष आज आपण मस्तपैकी ना नारळाची वडी करतोय आणि ही नारळाची वडी आपण गूळ वापरून करणार आहोत। मस्त पारंपरिक पद्धतीने बनवतोय। तोंडात टाकताच विरघळते ही नारळाची वडी आणि ना चवीला एकदम भारी अशी लागते। खातच राहावं असं वाटतं। चला मग आता नारळ फोडायला घेतलेले आहेत आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नारळ फोडून झाले की मी इकडे सोलून घेतलेले आहेत आणि एकीकडे किसून घेतलेले आहेत। तर नारळ चांगला सोलून म्हणजे नारळाचा काळा भाग जो असतो ना तो काढून मग किसून घेतलेला आहे आणि हा नारळाचा किस मी मोजून सुद्धा घेत आहे। तर मोजून हा नारळाचा किस आहे ना 5 वाट्या झालेला आहे या वाटीने आणि आता याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर 2 वाटी गूळ पुरेसा आहे पण मी 2.25 वाटी घालतेय। तर इथे ना साजूक तूप थोडंसं कढईमध्ये घातलेलं आहे 1 चमचा एवढं, 1 टेबलस्पून घातलं तरी चालेल आणि तुपावरती आपल्याला हा नारळाचा किस चांगला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे। आधी सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली आणि मग गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती मस्त हा नारळाचा किस परतून घेतलेला आहे। मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे। तर आता याच कढईमध्ये ना आपल्याला साजूक तूप घालायचे आणखी 1 चमचा आणि यामध्ये थोडंसं दूध घालायचे, 1 पाव वाटी एवढंच दूध घालायचंय आणि याच दुधामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे। गूळ चिरून घेतलाय आणि 2 वाटी आणि वरती थोडासा गूळ आहे। तर हा गूळ आपण म्हणजे दुधामध्ये चांगला परतून घेऊया। गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळवला की इकडे ना आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून आहे ना आम्ही असं चॉपर मध्ये ना हे नारळ जे थोडंसं मोठं होतं ना तर ते थोडंसं बारीक करून घेतले आणि लाईट नसतानाच आम्ही हा व्हिडिओ शूट केलेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता हा सगळा नारळ आम्ही ना चांगला चॉपर मध्ये चॉप करून घेतलाय आणि गूळ सुद्धा विरघळून झालेला आहे आणि थोडासा गूळ शिजवून घेतलाय मी, पाक करून घेतलाय गुळाचा आणि असा चिपचिपाच पाक ठेवायचा आपल्याला आणि नंतर मग आपण जेव्हा नारळ टाकतो ना तेव्हा छान परतून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकताय आपला नारळ चांगला आहे ना चॉपर मध्ये बारीक करून झालाय। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा हा नारळ बारीक करू शकता किंवा मग तुमच्याकडे नारळ खोवायची वेळी असेल ना त्या वेळीवरती तुम्ही खोवून घेऊ शकता नारळ। माझ्याकडे वेळी पण नाहीये आणि लाईट सुद्धा नव्हती आमच्याकडे म्हणून आम्ही असा नारळ किसून घेतलेला म्हणजे चॉपर मध्ये चॉप करून घेतलाय। तर आता या म्हणजे गुळाचा मी गॅस आधी बंद केला होता जेव्हा आम्ही नारळ चॉप करत होतो चॉपर मध्ये तेव्हा आणि आता पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे सुरुवातीला आणि गुळाच्या पाकाला उकळी आली की आपण यामध्ये नारळाचा किस घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। आणि आता म्हणजे शेवटी जेव्हा ह्याच्यातलं पाक आहे ना थोडासा आटायला लागतो तेव्हा आहे ना आपल्याला यामध्ये वेलचीची पूड घालायची किंवा मग वेलची थोडीशी कुटून घातली तरी सुद्धा चालेल। यामुळे ना आपली नारळाची वडी खूपच मस्त छान होते आणि ना या इलायचीचा आरोमा छान या वडीमध्ये उतरतो। तर ही आपण नारळाची वडी केली ना ते ही गूळ घालून केलेली आहे। साखर घालून नारळाची वडी कशी करायची हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर नक्की पहा आणि चॅनलला भेट द्या। तर इथे ना आपलं ही वडीचं मिश्रण तयार झाले। हे वडीचं मिश्रण तयार झालं की तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढायचे, वाटीला सुद्धा तूप लावायचे आणि हे पसरून घ्यायचे, दाबून घ्यायचे चांगलं वाटीने। सुरुवातीला गरम आहे म्हणून वाटीने दाबायचे। तर आता हे मिश्रण म्हणजे आपलं वडीसाठी मिश्रण तयार कसं झाले हे कसं बघायचं तर आहे ना हाताला म्हणजे बोटांना तूप लावायचं थोडंसं आणि हे मिश्रण थोडंसं हातात घेऊन चेक करायचं। तर थोडंसं चिटकलं की मग समजायचं की वडीचं मिश्रण तयार नाहीये, थोडंसं परतून घ्यायचंय आणि जर चिकटलं नाही तर ही वडीचं मिश्रण तयार आहे म्हणून समजायचं। तर आता लगेचच मी ना इथे कट मारायला घेते। गरम असताना कट मारलं ना की काय होतं की वडी छान पडते आपली आणि थंड असताना कट मारले जात नाहीत व्यवस्थित, वडी तुटू शकते किंवा आकार बदलू शकतो। तर हे वडीला कट मारून झाले की थंड करायला ठेवून द्यायची। आता ही वडी ना थंड झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि मस्तपैकी वड्या छान पडलेल्या आहेत। नारळाची वडी आपली बनवून तयार झाली। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ खरंच जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।